इचलकरंजी जवळच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत आज दुपारी अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्याच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किटनं आग लागली। ही आग आटोक्यात आली, पण त्यानंतर पाहणी करताना पुन्हा आगीचा भडका उडाला। या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना तातडीनं इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। इचलकरंजीतील रमेश कालिया यांचा लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये अत्याधुनिक यंत्रमागाचा कारखाना आहे। या कारखान्याच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये आज दुपारी शॉर्ट सर्किटनं आग लागली। तातडीनं काही उपाययोजना केल्यानं ही आग आटोक्यात आली। त्यानंतर कारखान्यातील 4 कर्मचारी त्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करत होते। अचानक पुन्हा आगीचा जोरदार भडका उडाला। या दुर्घटनेत दीपक कांबळे, राहुल पाटील, रामनिवास बन्ना आणि अविनाश शेरेकर हे चौघे कामगार गंभीर जखमी झाले। अन्य कामगारांनी त्यांना तातडीनं इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल केलं, पण चौघांचीही प्रकृती गंभीर झाली असल्यानं त्यांना ताबडतोब कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईक आणि कारखान्याचे मालक तसंच कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलमुळे आगीचा भडका उडाल्याचा अंदाज आहे।